अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवार कधीपासून आणि किती गुरुवार याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षातील 12 महिनेही विशेष मानले जातात. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्यापैकी एक महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 5 डिसेंबर रोजी येत आहे, तर दुसरा गुरुवार हा 12 डिसेंबर रोजी येत आहे. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार हा 19 डिसेंबरला येत आहे. चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा 26 डिसेंबरला येत आहे. यावर्षी एकूण 4 गुरुवार येत आहेत. चारही गुरुवारी आपल्याला मनोभावे देवीची पूजा उपासना करायची आहे. तुम्ही हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केले तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करेल. तर मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा कशी करावी हे आपण पाहणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा. त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी आणि त्यावर नारळ ठेवायचा आहे. देवीची कथा वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कुमारिकांना महालक्ष्मी व्रताचे पुस्तक आणि अन्नदान करू शकता. किंवा तुम्ही सुवासिनी स्त्रियांना बोलावून हळदी कुंकू करू शकता. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने तुम्ही महालक्ष्मी व्रत करावे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं.